विज्ञान कट्टा. जर तुम्ही होमी बाबा परीक्षेची तयारी करत असाल तर पटकन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिलाय होमी बाबा सायन्स सर्कलचा, त्याला तुम्ही जॉईन करा. कारण आपण दररोज एक सायन्सचा कन्सेप्ट आपल्या या व्हिडिओ मधनं सांगतोय आणि त्याच्यानंतर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तो कन्सेप्ट येतोय. त्याचबरोबर संध्याकाळी त्याच्यावरती क्वीज पण येते. म्हणजे होमी बाबा परीक्षेची आपली तयारी दररोज दिवसाला एक कन्सेप्ट या पद्धतीने आपण करतोय. चला, आजचा कन्सेप्ट आपण बघूया की वाय डू आयर्न शिप्स फ्लोट वाईल आयर्न नेल सिंक. की खिळा जो असतो लोखंडी तो पाण्यामध्ये बुडतो, पण त्याच लोखंडापासून किंवा त्याच्या अलॉयपासून बनलेली मोठी शीप जी असते ती पाण्यावरती तरंगते. आता याच्यामध्ये सिंपलचा कन्सेप्ट इन्व्हॉल्व आहे बघा, आणि तो कन्सेप्ट आहे बायंट फोर्स नावाचा. प्लावक बल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. स्मॉल आयर्न नेल हा का बुडतो? बिकॉज इट्स वेट is greater than the weight of water it displaces. तो खिळा पाण्यात बुडाल्याच्या नंतर जेवढं पाणी तो डिस्प्लेस करतोय का, विस्थापित करतोय का, बाजूला सारतोय का, त्याच्या वेट पेक्षा त्या खिळ्याचं वेट हे जास्त असतं आणि म्हणून तो खिळा पाण्यामध्ये बुडतो. पण शिप बनवताना ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते जेणेकरून त्याच्यामध्ये लार्ज हॉलो स्ट्रक्चर असेल, पोकळ आणि खूप मोठं स्ट्रक्चर असेल. त्याच्यामुळे काय होतं की त्या शिपची ऍव्हरेज डेन्सिटी किंवा साधारण सामान्य घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त पाणी डिस्प्लेस करते, खूप जास्त पाणी डिस्प्लेस करते, विस्थापित करते. त्याच्यामुळे अमाउंट ऑफ water is displaced a large amount of water आणि experiences a strong upward force. वरच्या दिशेने जे प्लावक बल त्याला लागतं, पाण्याकडनं लावलं जातं, ते खूप जास्त असतं आणि म्हणून शीप तरंगू शकते पण आपला खिळा पाण्यामध्ये बुडतो. आता एखादी वस्तू पाण्यावरती बुडते किंवा तरंगते हे कशावरती डिपेंड असतं? तर ते या बायंट फोर्स वरती डिपेंड असतं. An object that floats if buoyant force acting on it is equal to or greater than its weight. त्याच्या वजना इतकं किंवा त्याच्या वजनापेक्षा जास्त इतकं अपवर्ड डिरेक्शन मध्ये वरच्या दिशेने लावलं जाणारं बायंट फोर्स त्याच्यावरती लागत असेल तर ती वस्तू पाण्यावरती तरंगते, नाही तर ती बुडते किंवा सिंक होते. मग इवन मासिव्ह शिप्स वेइंग thousands of tons that float because of their shape, not because of the material or the metal ज्याच्यापासून ते बनवलंय. त्याचा शेप महत्वाचा आहे आणि त्याचा व्हॉल्यूम महत्वाचा आहे. तो व्हॉल्यूम खूप जास्त झाल्यामुळं त्याची डेन्सिटी किंवा घनता कमी होते. मग पटकन कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की वाय डज अ पर्सन फाइंड इट इझियर टू फ्लोट इन अ साल्टी सी वॉटर दॅन इन अ स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पेक्षा समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये पोहणं सोपं का जातं याचं उत्तर कमेंट करून सांगायचंय. थँक्यू.